नमस्कार शेतकरी मित्रांनो. सोयाबीन पीक सध्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र याच काळात चक्रभुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या, उंट अळी, तंबाखू अळी तसेच पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढला तर पिकांच्या वाढीवर आणि उत्पन्नावर मोठा परिणाम होत असतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कीड कशी ओळखायची, कोणत्या अवस्थेत कोणती फवारणी करायची आणि कोणते कीटकनाशक यासाठी वापरता येईल. तर चला व्हिडिओ सुरुवात करू. सर्वप्रथम चक्रभुंगा, यालाच गर्ड बिटल असेही म्हणतात. चक्रभुंग्याची मादी कोवळ्या फांदीवर अंडी घालते आणि अळी आत शिरून खोडाचा भाग पोखरते. यामुळे फांदी कमकुवत होऊन वाळू लागते. चक्रभुंगा दिसताच प्रादुर्भाव झालेल्या फांद्या मोडून नष्ट कराव्या. पहिला उपाय आहे. याच्या रासायनिक नियंत्रणासाठी कोराजन 8 ते 10 मिली प्रति 20 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी. यामध्ये क्लोरांट्रानिलिप्रोल 18.5% SC हा घटक आहे. तसेच त्याला पर्यायी औषध म्हणजे प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन म्हणजेच प्रोफेक्स सुपर याचे 25 ते 30 मिली इतके 20 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी. यानंतर पाने खाणाऱ्या अळ्या. तर सोयाबीन पिकामध्ये हिरवी उंट अळी, तंबाखूची अळी तसेच केसाळ अळी या पाने खाणाऱ्या अळ्या मोठ्या प्रमाणावर पाने कुरतडतात. यामुळे पानांद्वारे प्रकाश संश्लेषणाचा वेग मंदावतो व उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होतो. यावर नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझोएट 8.5 मिली ते 10 मिली इतके 20 लिटर पाण्यासाठी प्रमाण घ्यावे. किंवा यालाच पर्यायी औषध म्हणजे इंडोक्झाकार्ब 15.8% SC याचे 8 ते 10 मिली प्रति 20 लिटर पाण्यासाठी प्रमाण घ्यावे. किंवा स्पिनेटोरम 11.7% SC म्हणजेच डेलिगेट याचा 8 ते 10 मिली 20 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी. यानंतर रस शोषक किडी. आता तिसरी महत्त्वाची समस्या म्हणजे पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे या किडी पानांमधील रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे अशी लक्षणे पिकामध्ये दिसून येतात. यासाठी थायमेथोक्झाम 25% WG म्हणजेच एक्ट्रा किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% SL म्हणजेच इमिडेक्स यांचे प्रत्येकी 10 ग्रॅम किंवा इमिडेक्स 25 मिली इतके प्रमाण 20 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी. किंवा यालाच पर्याय म्हणून डायफेन्थ्युरॉन म्हणजेच सिजेंटा कंपनीचे पेगासस यामध्ये डायफेन्थ्युरॉन 50% WP फॉर्ममध्ये असते. याचे 20 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी. तसेच चक्रभुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या व रस शोषक किडी यांच्या एकत्रित नियंत्रणासाठी एक प्रीमिक्स म्हणून थायमेथोक्झाम प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन मध्ये ZC मध्ये म्हणजेच अलिका सिजेंटा कंपनीचे किंवा यालाच पर्याय म्हणून झेपॅक हे धानुका या औषधांचा वापर आपण करू शकतो. याचे प्रतिपंप 10 मिली 20 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी. शेतकरी बांधवांनो, शेवटी एकच संदेश द्यावासा वाटतो, तो म्हणजे सोयाबीनमध्ये कीड दिसली म्हणून लगेच अनेक औषधे मिसळण्यापेक्षा कीड ओळखणे आणि योग्य वेळी योग्य औषधाचा वापर करणे महत्त्वाचे असते. चक्रभुंगा दिसला तर प्रादुर्भावग्रस्त भाग नष्ट करा. पाने खाणाऱ्या अळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी निरीक्षण करा आणि रस शोषक किडींसाठी पिकांची नियमित पाहणी करा. अशाच शेतीविषयक अचूक व उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओस लाईक करा. शेतकरी बांधवांना शेअर देखील करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.